बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी, प्रकरण 25. पावसाळ्यात मोहिमा थंडावल्या. संताजीला घरची ओढ लागली. 6 महिन्यात आईची भेट नव्हती. तरण्या ताठ्या बायकोचे दर्शन नव्हतं. तिला दिवस गेल्याचं संताजीला ठाऊक झालं होतं. आणि एक दिवस कोकणोबा आनंदाची बातमी घेऊन आला. दाजी, घाला बघू बाराबंदीच्या खिशात हात आणि काढा बक्कळ बक्षिसी. अरे काय झालं ते आधी धडपणे सांग तरी. आधी इनाम, मग खुश खबर. काहीतरी बक्षिसे आणा हो पंत, संताजी कारभाऱ्यांना म्हणाला. त्याशिवाय हा बिरकी माणूस तोंड उघडायचा नाही. पंतासनी कशापायी सांगताय? खिशात हात घालून हाताला जे घावल ते द्या. मी कुठे दांडगी धंदावलत मागायला लागलोय तुम्हाला? नको, मोठी खुशीची खबर आणलेली दिसतेस तू. बक्षीसही बऱ्यापैकी दिली पाहिजेत. पंतांनी आणलेल्या थैलीतून 5 सोन्याच्या मोहरा संताजीनं कोकण्याच्या हातावर ठेवल्या. सरकार, तुम्हाला मुलगा झाला. घरात बाळ सरकार आलं. काय सांगतोस? आनंदाच्या ओझ्याने संताजीचं मन आणि शरीर क्षणभर भारल्यासारखं झालं. मकाजी देवकाते, विठोजी चव्हाण धावत तिथे आले. कोकण्याच्या पाठीवर थाप मारत मकाजी म्हणाला, गाड्या मोठी नामी खबर आणलीच बघ. आज दाजी मेजवानी देणार. संताजीने नाही म्हटलंच नाही. आपल्या तमाम गोटाला त्या दिवशी त्याने बासुंदी पुरीचं जेवण दिलं. भरपेट खाल्ल्यावर उदाजी मोहिते म्हणाला, ह्या गुळचट जेवणानं आमचं भागलं नाही दाजी. धाकट्या रावांचं तोंड बघून झाल्यावर झक्कपैकी नळीचा बेत झाला पाहिजे. पुत्रमुख पाहायला अधीर झाल्या संताजीने रुखसत मागताच हंबीराव गालातल्या गालात हसले. हे एवढा लाजतोस कशा पायी? अगदी खुशीनं जा. जाताना माळोजींनी मोहरांची थैली त्याच्या हाती देत म्हटलं, नातवाचं तोंड बघायची आमची ही खूप इच्छा आहे, पण तूर्त येता येत नाही. बाळावरून या मोहरा ओवाळा आणि गोरगरिबात वाटा. जी आबासाहेब. बहिरजी आणि संताजी दौडत निघाले. मोहिमेवर असताना भारी पैठण्या, इरकली लुगडी, बुऱ्हाणपूरच्या सौदागराकडून खरेदी केल्या लोकरीच्या पश्मिना शाली, रायगडावर आल्या कर्नाटकी जवेऱ्याकडून बनवून घेतले सोन्या रुपयाचे अलंकार, अशा अनेक चीजवस्तू घरच्यांसाठी त्यांनी खरेदी केल्या होत्या. बाळवणीला आल्यावर खंडेरायाचं दर्शन घेऊन दोघे वाड्यावर आले. उमाबाईंनी त्यांच्यावरून भाकर तुकडा उतरून टाकला. सोयराबाईंनी पतीला ओवाळलं. तिचा रंग बाळंतपणामुळे पिवळा पडला होता. कुटुंबियांसाठी आणलेल्या भेटी देऊन एक पश्मिना शाल उमाबाईंच्या अंगावर पांघरत संताजी म्हणाला, कार्तिका, थंडी फार. काश्मीरात तयार झालेल्या या शाली उबदार असतात. थंडीच्या दिवसात कामी येतील. पुत्रांची माया बघून उमाबाई सद्गतीत झाल्या. त्यांची नजर पतीच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. दाजी, तुम्हा मुलांना यायला सवड मिळते, मग यांना का मिळत नाही रे? आईसाहेब, आबा महाराजांच्या मर्जीतले. त्यांना कामं फार. लवकरच येऊन जाईन असं म्हणाले ते. बोलणं सुरू असताना उमाबाई मध्येच उठून बाळंत घरात गेल्या आणि बाळाला आणून त्यांनी संताजीच्या हाती दिलं. याला बघायला लांबची दौड मारत आलास? घे नीट बघून. आहे की नाही सुनबाईसारखा देखना? हा, तसा दिसतो खरा. आपल्या इवल्याशा बाळाच्या नाजूक स्पर्शाने संताजी रोमांचित झाला. त्याच्या उरात वात्सल्य दाटून आलं. दाराड उभी राहिलेली सोयरा बाळाला घेताना होणारी आपली पतीची तारांबळ पाहून तोंडाला पदर लावून हसू लागली. संताजीने तिच्याकडे चोर नजरेनं पाहिलं. त्याच्या नेत्रात कृतज्ञता दाटली.
9 महिने भार सुसून बाळंतवेना सहन करून हिनं घोरपड्यांच्या वंशाला वारस दिला ही भावना त्यात होती. रात्री एकांतात भेट झाल्यावर संताजीने बोलून दाखवलं. बाळाला जन्म देऊन तू आम्हाला धन्य केलं सोयरा. मी असा कमनिशिबी की तुझे डोहाळेही पुरवू शकलो नाही. नका खंत करू. आत्याबाईंनी खूप डोहाळे पुरवलेत माझे. आई झाल्याची तृप्ती तिच्या चेहऱ्यावर कोवळ्या दुधासारखी पसरलेली. मूळचा रेखीव बांधा किंचित सैलावलेला असला तरी कांतीवर पिवळ्या लिंबासारखी झळाळी होती. तिच्या काळ्या भोर विशाल डोळ्यांच्या खोल डोहात सुखाची समाधानाची भावना तुडुंब भरलेली दिसत होती. तिचे हात हाती घेत संताजी म्हणाला, तुझी याद आली नाही असा एकही दिवस गेला नाही. सारखी तूच डोळ्यांपुढे यायचीस. असं? सोयरा खट्ट्याळपणे हसली. गनिमा पाठी घोडा फेकताना बायको आठवते म्हणा की. का नाही आठवणार. मरण तळ हातावर घेऊन आम्ही शत्रूच्या मुलखात मुसाफरी करतो. झुंजात एखादा वर्मी घाव बसला की तिथल्या तिथे खेळ खाल्लास. शिपायाला मरणाची मात्तबरी नसते हे कबूल, पण जगायची आशा कोणाला सुटली आहे का? घरच्या माणसांसाठी जीव किती व्याकुळ होतो हे मी तुला कसं समजावून सांगणार. मला का कळत नाही. आणि असं भलतं सलतं नका बाई बोलू. माझा साधा सवाल पार जगण्या मरण्याला नेऊन भिडवलात तुम्ही. आम्हा बायकांना ही सतत तुमचीच काळजी लागलेली असते. एकूण काय तर शब्दाविना परस्परांची मनं आपल्याला कळतात. एकमेकांची काळजी करत जगावं असंच आयुष्य देवानं दिलंय. त्याला काय करणार. कुटुंबाच्या सहवासात दिवस पाखरासारखे भुर्रकन उडाले. मनात तृप्तीचा आनंद मुरवत संताजीने बहिर्जी पुन्हा आपल्या कामगिरीवर रुजू झाले. पण यावेळची कामगिरी साधी नव्हती. महाराजांना दक्षिण दिग्विजयाची स्वप्ने पडत होती. स्वराज्याच्या उत्तरेला मोगल, पूर्वेला कुतुबशहा आणि दक्षिणेला आदिलशहा या सत्ता आणि पश्चिमेला सिद्धी, इंग्रज, पोर्चुगीज हे दर्यावर दाब ठेवणारे परकीय होते. शत्रूंनी चौफेर घेतलेलं आपलं राज्य निदानाच्या प्रसंगी टिकायचं असेल तर तख्तासाठी दुसरी एखादी कुबल जागा हवी ही जाणीव महाराजांना सतत होत होती. ती जागा कर्नाटकात त्यांना दिसत होती. 100-125 वर्षापूर्वी तुंगभद्रेच्या तीरी असलेलं विजयनगरीचं तोलदार साम्राज्य राक्षस आघाडीच्या एका लढाईत प्रचंड जहाज दर्यात बुडावत तसं बुडालं. जहाजावरच्या खलाशाने मिळेल ते फळकूट हाती धरून सागराच्या लासफट लाटांची झुंजत कसबसत तंगवावं तशी विजयनगरच्या सामंत आणि नायकांनी स्वतःची तकलादू राज्य ठिकठिकाणी उभी केली होती. जिंजी, मदुरा, म्हैसूर, बिदनूर, सोंधे ही त्याची काही उदाहरणं. तिथले सामंत, पाळेगार पुंडगिरला राज्य कर्तव्य मानून स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी यावणी सत्ताना मनाजोगती खंडणी देत होते आणि रयतेवर हुकूम चालवायचा हक्क त्यांच्याकडून विकत घेत होते. त्यांच्या फुसकेपणाचा फायदा पुष्ट पठाणांनी घेतला. कर्नाटकात ते पुंड होऊन बसले. त्यातले दोघे तर महाबलिष्ठ, हुसेन खान आणि कासिम खान हे मियाना बंधू. धारवाड, बंकापूर प्रदेशात या कडव्या बंधूंची निरंकुश सत्ता होती. यावेळी जिंजीचा सुभेदार म्हणून नासिर मुहम्मद खान काम पाहत होता आणि वालगोंडामपुरमला शेरखान याची राजवट सुरू होती. चौघे स्वतःला आदिलशहाचे नोकर म्हणवत असले तरी आपापल्या प्रदेशातले स्वतंत्र सुलतानच ते. विजापूरची सत्ता पठाणांकडे असू नये हा महाराजांचा सुरुवातीपासून कटाक्ष. त्या तुलनेत दखनी मुसलमान त्यांना जवळचे वाटायचे. तंजावरला राज्य करणाऱ्या आपल्या सावत्र बंधूंना, व्यंकोजी राजांना ते सारखे लिहित, वडलार्जित दौलतीवर समाधान मानून स्वस्थ राहू नका. आदिलशाही दुबळी झाली आहे, तिला झोडपा. कर्नाटकातून पठाणांचं उच्चाटन करून जिकडे तिकडे आपलं राज्य करा. पण व्यंकोजी मध्ये तो आब नव्हता. पठाणांपेक्षा भावाच्या मसलतीचंच भय त्यांना जास्त. यवनांचीच नव्हे, कसलीच कटकट त्यांना नको होती. ती टाळण्यासाठी शहाजीराजांनी राजधानी आणि तख्ताची जागा म्हणून निवडलं बंगळूर शहर त्यांनी सोडलं आणि तंजावरला राजधानी करून ते राहिले होते.
महाराजांची अपेक्षा ही की वडिलांनी कष्टाने कमावलेला प्रदेश दुसऱ्याच्या घशात न जाता किमान तो आपल्याकडेच तरी राहावा. कर्नाटकचं राजकारण त्यांच्या मनात घोळत होतं. तशात एक दिवस तिकडचे काही ब्राह्मण रायगडावर त्यांच्या भेटीला आले आणि कानडी हेल काढत आपली रडकथा ऐकवू लागले. महाराज, कोप्पळात पठाणांचं भारी जुलूम चाललंय की हो. देवाधर्माचं नाव घेऊन सुखाने राहावं म्हणतो तर ते आमच्या नशिबात नाही. काय बी करा, पण पठाणांचा पक्का बंदोबस्त करा बघा. तुम्हाला भेटापायी जीव मुठीत घेऊन आलो की हो. ते पठाण आमच्या कुटुंब कबिल्याचं आता काय हैरणागत करतील ते एक देवालाच ठाऊक. महाराजांनी ब्राह्मणांना दिलासा देऊन वस्त्रे दक्षिणेसह त्यांना वाटेला लावलं. राजाची मनासारखी व्यवस्था लावून दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून ते निघाले. का कुणास ठाऊक. शंभू राजांना या मोहिमेपासून त्यांनी दूरच ठेवलं. त्यांची रवानगी कोकणातल्या शृंगारपूर या त्यांच्या सासूरवाडीकडे करण्यात आली. पाटगावला मौनी बाबांचं दर्शन घेतल्यावर ते हंबीररावांना म्हणाले, पठाणांचा पाय उखडल्याखेरीज कर्नाटकातलं राजकारण साधत दिसत नाही. आम्ही भागानगरी जाऊन कुतुबशहाची भेट घेतो. तोवर पुढे जाऊन तुम्ही पठाण मारून गर्देस मिळवा. जशी आज्ञा महाराज. हंबीरराव धारवाडकडे आणि महाराज हैदराबादला कुतुबशहाच्या भेटीसाठी निघाले. त्यांची डौलदार स्वारी पाहताना संताजीचं भान हरपलं. आपणही त्या लवाजम्यात असावं दिसावं ही तीव्र इच्छा त्याला झाली. बघत राहावा असाच तिचा रुबाब होता. स्वारांच्या मनगडात सोन्याची कडी, कानात बाळ्या, अंगात भरजरी अंगरके आणि डोईला रेशमी मंदिल बांधलेले. महाराजांच्या पालखीच्या मागे पुढे ते मोठ्या झोकात चालत होते. बिनीच्या पथकात नेटक्या वस्त्रातले भालाईत होते. स्वारींच्या मध्यभागी निशाणाचा हत्ती, त्याच्या पाठीवर हौद्यात मराठ्यांचा भगवा झेंडा आणि झरीपटका सांभाळत निशाण बरादर बसलेला. असंख्य भगवी निशाणे डोलत होती. पिछाडीला कर्नाटकी बरकंदाजांची पथके रांगा करून शिस्तीत जात होती. त्यांच्या बंदुकीच्या दस्त्यानं सोन्या रुपयाचे चमचमते कट जडवलेले. नगारे, नौबती, मर्फे, सिंगे, तुताऱ्या, करणे यांचा एकच ध्वनी कल्लोळ उठलेला. रणदुधंबीच्या गजरात शिस्तबद्धपणे पुढे जाणारी ती लष्करी स्वारी पाहणं हा एक अवर्णनीय आनंद होता. काय बघतोस असा खुळ्यागत? हंबीररावांनी विचारलं. स्वारी दिसते कशी झोकदार बघा तरी. बघितली. स्वराज्याच्या शिपाई गड्याने मिरवायला नव्हे, गनिमाची जिरवायला मोहीवर निघायचं असतं. मग हा सारा भपका कुतुबशहाला दाखवण्यासाठी आहे. तो भागानगरची मोहीम निव्वळ राजकीय. आपल्याला मात्र रणमैदानावर गनिमाची गाठी यायची आहे. चल, पुन्हा एकदा तुझ्या तलवारीची हौस फेडून घे. चल. पौषातल्या थंडीने काकडत मराठी फौजांनी घटप्रभा, मलप्रभा या नद्या ओलांडल्या. धारवाड इलाक्यात आल्यावर हुबळीच्या समृद्ध पेठेवर हात मारायचा अनिवार्य मोह हंबीररावांना झाला. पण तो दूर सारून ते कोप्पळकडे निघाले. मराठे येत आहेत हे मियांना बंधूंना आधीच कळलं होतं. ते सज्ज होते. दोघे दिसायला सागाच्या सोटासारखे उंच, रेड्या गद धिप्पाड. ताकद म्हणाल तर केवळ राक्षस. गदग कोप्पळचा मुलूक, त्यांचं नाव घेतलं तरी चळाचळा कापायचा. हंबीररावांनी सैन्याच्या काही तुकड्या संताजी, बहिरजी आणि मालोजी यांच्या हाताखाली दिल्या. मियाना बंधूंच्या ताब्यातील बहादूर बिंडा, गजेंद्रगड ही स्थळे ताब्यात घ्यायला त्यांना पाठवलं. पठाण हुशार व्हायच्या आत घोरपड्यांच्या पथकाने माळा लावून बहादूर बिंडा आणि गोंद्रगड हस्तगत केले. तिथे शिबंदी ठेवून तिघे बंधू पुन्हा हंबीररावांना येऊन मिळाले. आपल्या जहागिरीतली 2 मोक्याची ठिकाणे जाताच पठाण बंधूच्या मस्तकात जणू होळीचा होडवा पेटला. रातोरात 12,000 फौजेसह ते चालून आले. कोप्पळजवळ एलबुर्गा या गावी हंबीररावांच्या छावणीचा तळ पडलेला. झुंजरक्याची वेळ, पण अजून अंधार होता. लोकांना नुकती कुठे जाग येत होती. तोच छबिण्यासाठी गेलेले स्वार दौडत आले. हुशार, पठाण आला, हुशार, पठाण आला. त्यांचा आरडाओरडा ऐकून छावणीत एकच गडबड उडाली. हंबीरराव उठले. एक उंच टेकडावर चढून त्यांनी समोर पाहिलं.
अंधारातली अवाढव्य हालचाल त्यांना जाणवली. चालून येणारा जमाव मोठा होता. टेकडी उतरून तसेच ते खाली धावले आणि चिंतातूर होत सरदारांना म्हणाले, आता रे, पठाणाने अवचित गाठलं आपल्याला. चला, आपापली पथकं एक करून लढाईसाठी सज्ज व्हा. सज्ज व्हायला थोडा तरी वेळ नको का मामा? संताजी बोलला. तोवर पठाण आपल्यावर तुटून पडेल. त्यापेक्षा मोजक्या फौजेसह मी पुढे जाऊन त्याला आडना घालतो. तोवर तुम्ही फौजेला तयार करा. खुळा की काय तू? फळभरात बुकना करतील ते तुझा. पण कुल लष्कर तरी वाचेल ना. त्यासाठी कोणाला तरी मराव हे लागणारच. वासून हंबीरराव त्याच्याकडे पाहू लागले. कसलं काळीज घेऊन जन्माला आलाय हा पोर. मरायची तयारी दाखवतो, तीही इतक्या सहजपणे. काही काळ हा शत्रूला रोखून धरीलही, पण असा उमतीचा वीर मरणाच्या दाढेत द्यायचा. त्यापेक्षा पराभव परवडला. सांगू महाराजांना की पठाण अकस्मात आला. लढाईची तयारी करेपर्यंत त्याने यलगार केला. मामासाहेब, विचार कसला करताय? जायची परवानगी द्या मला. अरे पोरा, मीच माझ्या तोंडून मरणाच्या दारात जा म्हणून तुला कसा रे सांगू? एवढ्या लढाया खेळल्या, पण असा गाफील कधी राहिलो नव्हतो मी. पण आज इथं कुणीही गाफील नव्हता. गस्त रात्रभर सुरू होती. छबिन्याची जिलेब लांबवरचा माग काढत फिरत होती. मग गनिमाच्या हातचालीचा अंदाज त्यांना का लागला नाही? कसा लागणार? धनाजी जाधव म्हणाला. रात्रभर वाट कापत पठाण अचानक आला. घोड्यांच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्यांना खुरांना जिंद्या बांधल्या होत्या त्यांनी. हत्ती घोड्यांच्या गळ्यातल्या घंटांमध्ये चिखल भरला होता. आता कशाला त्यावर व्यर्थ चर्चा मामासाहेब? मी जातो. लगट करण्याआधी त्यांना रोखतो. पेटलेल्या पठाणाच्या तिखट तलवारींपुढे घोरपाड्यांची पोरं आपल्या मुठभर सैन्यासह फार काळ टिकणार नाहीत हे हंबीरराव जाणून होते. पण दुसरा काही उपायही दिसत नव्हता. अखेर मनावर दगड ठेवून ते म्हणाले, जा बाळांनो, रणदेवतेनं आज भलताच हट्ट धरलाय. पण लक्षात ठेवा, तुमचं काही बरं वाईट झालं तर हा हंबीर कुणाला तोंड दाखवू शकणार नाही. जपून लढा, जपून लढा. जमेल तेवढा वेळ गनिम रोखा. संताजीच्या नेतृत्वाखाली खुरपडे आणि जेध्यांची पथके दौडत निघाली. त्यांना पाहताच हत्तीच्या हौद्यात बसला हुसेन खान मियाना ठिणगी पडावी तसा किंचाळला. काट डालो इन्हें, इनमें से एक भी जिंदा बचने ना पाए. कासिम खान त्वरेने संताजीच्या मूठभर सैन्यावर तुटून पडला. चुटकी सरशी त्याचा समाचार घेऊन मराठ्यांच्या मुख्य फौजेवर हल्ला चढवायला तो उतावळा झाला होता. संताजीने आपल्या सैन्याचे 3 भाग केले. 2 तुकड्या मागच्या टेकडीवर ठेवल्या. त्यातली एक तुकडी गोकुळ आणि अजना यांच्या बरकंदाज बहलिया पायदळाची होती. तिथल्या झाडीत कडे कपारीत ती दबा धरून बसली. दुसरी टेकडीच्या माथ्यावर दगडगोट्यांच्या राशी रचून तयार झाली. गोफणीने सटासट अचूक मारा करणारे बिलंदर मराठे त्यात होते. तिसरी तुकडी घेऊन संताजी स्वतः पठाणांना सामोरा गेला. लढाईला तोंड फुटलं. कासिम खानाशी जराशी झटापट करून मराठे सुसाट टेकडीच्या दिशेने पळू लागले. पठाण चवताळून त्यांच्या मागे लागले. टेकडीवर मराठी बरकंदाज तयारीतच होते. शत्रू टप्प्यात येताच त्यांच्या बंदुका आग ओकू लागल्या. टेकडीवरून दगडांचा गोफणगुंड्यांचा मारा सुरू झाला. या अनपेक्षित हल्ल्याने कासिम खान गोंधळला. वादळी वाऱ्याने झाडावरची पिकली फळं टपाटप गळावीत तसे त्याचे लोक मरून पडू लागले. त्याच्या सैन्यात बंदूकधारी बरकंदाज फारसे नव्हते. आपल्या बाणाहितांना त्याने पुढे आणलं, पण त्यांनी टाकलेले बाण मराठ्यापर्यंत पोहोचेनात. मराठ्यांच्या गोफणीतून सुटलेले गोटे मात्र पठाणांचा अचूक वेध घेऊ लागले. खान बंधूंची पहिली सलामी लांबली. त्यांच्या एक संघ सैन्याची पांगापांग झाली. तोवर हंबीररावांनी कुल लष्कर एक करून शत्रूच्या आघाडी आणि पिछाडीवर दमदार हल्ला चढवला. हुसेन खानाची फौज तुलनेने अधिक असली तरी मराठी बळ राखून योजनाबद्ध रीतीने लढत होते. हाणामारी कापाकापी सुरू झाली. घोड्यांच्या टापाने उकरलेली धूळ गगनाला भिडली.
वीरांच्या अरोळ्या गर्जना आणि किंकाळ्यांनी दिशा कोंदल्या. संताजी, बहिर्जी आणि मालोजी हे घोरपडे बंधू आघाडीवर सूर्यासारखे तळपत होते. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. नागोजी जेध्या भिंगरीसारखी तलवार फिरवत पठाणांच्या कझाकी बेड्यात घुसून अभिमन्यूसारखा लढू लागला. पठाणांची त्याने दानादान उडवली. दिवस मावळून कडूस पडलं तरी लढाई थांबेना. गर्जना करून ओरडून वीरांचे घसे बसले. तोंडाला कोरड पडली. मराठे माघार घेणार नाहीत हे कासिम खानाने ओळखले. मैदानात मेलेल्या माणसांची, घोड्यांची आणि हत्तींची इतस्तता पडलेली धुळं पाहून तो भांबावला. लढाई बिघडल्याचं लक्षात येताच मराठे आपली कत्तल उडवतील या भीतीने त्याला घेरलं. धनाजी त्याची चलबिचल पाहत होता. तो संताजीला म्हणाला, मियानांचा दमखास उखडलेला दिसतोय. चला कासिम खानाला जिवंत धरू. नपेक्षा त्याचा मुर्दा तरी गोठात आणू. व्हा पुढे, मी मागून उपराळा करतो. धनाजी पुढे आणि त्याची पाठराखण करत घोरपड्यांची पथकं मागे निघाली. विजेचा लोळ तुटून पडावा तसे ते कासिम खानावर कोसळले. त्याचं संरक्षण करणाऱ्या पठाणाने भेदरून मैदानातून पळ काढला. संताजी आणि धनाजीने घेरा टाकून कासिम खान जिवंत धरला आणि त्याला आपल्या गोठात आणलं. तो कैद होताच पठाणांचा उरला सुरला धीरही खचला. अंधाराचा फायदा घेऊन वाट फुटेल तिकडे ते पळून गेले. हत्तीच्या हौदात बसला हुसेन खान आपल्या सैन्याची पळापळ पाहत होता. ओरडून तो त्यांना थांबण्याचा प्रयत्न करू लागला. कहा भाग रहे हो मेरे बहादुरो, लढो लढो, जीत हमारी है. पण लोक थांबायचं नाव घेईना. हत्तीवर बसून धनुष्यबाणाने लढणारा खान जळत्या काकड्यांच्या उजेडात मराठ्यांना स्पष्ट दिसू लागला. आपणही कासिम खानासारखे कायदे सापडू या भयाने माहुताला त्याने हत्ती पळवायला सांगितला. नागोजी जेध्यानं ते पाहिलं. जातिवंत नागासारखा तो उसळला. घोडा फेकत हुसेन खानाला सामोरा गेला. हत्तीच्या गंडस्थळात त्याने आपला भाला हातभर रुतवला. हत्ती भयंकर चित्कारला. जागच्या जागी तो गोल गिरक्या घेऊ लागला. तोवर दुसरा भाला घेऊन नागोजी हुसेन खानाला टिपायला सज्ज झाला. आता आपण नक्की मरणार या कल्पनेनं घाबरल्या खानाने ताणलेल्या आपल्या धनुष्यातून बाण सोडला. नागोजीचा भाला उंचावलेला हात तसाच राहिला. सरसरत आलेल्या बाणाचं पातं त्याच्या कपाळात शिरून हनवटीतून बाहेर निघालं आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. नागोजीच्या मृत्यूने मराठे भयंकर भडकले. पठाणांची त्यांनी कत्तल मांडली. हुसेन खानाला हत्तीवरून खाली उडून फरफटत आणून त्यांनी हंबीररावांच्या पुढ्यात टाकलं. भूतांचा मेळा नाचावा तसे नागव्या तलवारी उंचावलेले मावळे त्याच्या भोवती नाचू लागले. क्षणात त्याची खांडोळी उडाली असती. पण हंबीररावाने आपल्या लोकांना आवरलं. कोप्पळचा मजबूत कोट त्यांना ताब्यात घ्यायचा होता. त्यासाठी त्यांना खानाचा मुर्दा नव्हे, खान जिवंत हवा होता. खासे मियाना बंधू कैद झाले. हा हंबीररावांना कर्नाटकात मिळालेला मोठा विजय. यलबुर्ग्याच्या लढाईत संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण, सर्जेराव जेधे या ताज्या दमाच्या तरुणांनी पराक्रमाचा कळस केला. गनिमाचे 2000 घोडे, अनेक हत्ती, बाड बिछाईत, कापड चोपड अशी प्रचंड लूट हाती लागली. हंबीररावांनी आपल्या शूर वीरांना नावाजलं, त्यांचा गौरव केला. संताजीचा सन्मान करून त्याला 5 जुमल्याचा अधिकारी त्यांनी सांगितलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.